ती सृष्टीची मम्मी आहे. सृष्टी माझ्याजवळच असती म्हणून सृष्टीला रडायला आले बघा आता. नको रडू नको रडू. तर सृष्टीला लय रडायला आलेला आहे. सृष्टी बघ म्हणती सृष्टी का रडती म्हणून. ऐ सृष्टी रडू नको. रडायला आली तिला आता. नमस्कार, स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आहे ना सकाळीच व्हिडिओला परत एकदा सुरुवात केलेली आहे. काल माझी बहीण गावावरून आलेली आहे, तर तिला ना कपडे खरेदी करायला जायचं आहे. आता कुठं जाणार आहे काय तुम्हाला व्हिडिओमधून सर्व दाखवणारच आहे. पण त्याआधी मेसमध्ये 2 मुली आहेत नाश्त्यासाठी. सकाळीच त्यांच्यासाठी नाश्ता बनवायचा आहे आणि आमचा पण नाश्ता त्याच्यामध्येच बनवायचा आहे मला. तर चला झटपट तयारी करूया, कारण की नाश्ता उरकल्यानंतर लगेचच आम्हाला निघायचं आहे. तर आज दिवस सर्व तिकडंच जाणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला सुरुवात करूया नाश्ता बनवायला. तर ना मग इथं कढईमध्ये ना तेल टाकून घेतलं मी आणि तेल गरम करून त्याच्यामध्ये शेंगदाणे गुलाबी रंगावरती परतून घ्यायचे. तर दररोज खटखट असती सकाळी नाश्त्याची. मेसच्या मुलींचं काय नसतं, पण घरामधले मुलं जे आहेत माझे, हे नाश्ता नको आम्हाला, तो नाश्ता नको असं बोलत राहतात. व काय करायचं त्याचं टेन्शन असतं. आताही नाही तर बघा शेंगदाणे गुलाबी रंगावरती परतून घेऊन काढून घेतले. मोहरी टाकली, मोहरी चांगली तडतडून दिली. उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या टाकल्या आणि कढीपत्ता चांगला तडतडून दिला. त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला. आता कांदा आहे ना गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे चांगला. तर त्यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ लगेच, म्हणजे कांदा आहे ना सॉफ्ट पण होतो आणि लवकर गुलाबी कलरवरती कांदा येतो मग. आणि थोडासा हिंग टाकला. आता हिंग मीठ सगळं एकत्र करून परतून घेतलं. आता बऱ्याचशा कमेंट मला येतात तुम्ही हिंग का टाकता, तर मी तुम्हाला सांगते बघा, हिंग आहे ना टाकून बघा एकदा, पोहे एवढे छान असे लागतात ना हिंगाने. तर लगेच बारीक चिरून घेतलेला टमाटर त्याच्यामध्ये टाकला आणि एक अर्ध लिंबू याच्यामध्ये पिळून टाकलं. हिंग आणि लिंबू नक्की टाका तुम्ही, लिंबाचा रस, तर टेस्टी असे पोहे तयार होतात. मग पाव चमचा इतकी हळद टाकली न चांगलं परतून घेतलं. आता पोहे आहेत ना मी भिजून ठेवले होते पहिलेच, ते याच्यामध्ये टाकले. तर मंडळी मॉलमध्ये ना पोहे आता ना जे सुट्टे पोहे घेतले ना, तर ते भिजवले का एकदम चिकटसर असे पोहे होतात, एकदम असे चिखलावानी. आणि जे पॉकेटमधले पोहे आहेत ना ते एकदम मोकळे सुटसुटीत खुले होतात बनवल्याच्या नंतर. तर तुम्ही कोणते पोहे वापरता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे बी पोहे चिकट होतात का सुट्टे पोहे घेतल्याच्या नंतर? तर हे मी पॅकेटमधलेच वापरत आहे. तर तुम्ही कोणते वापरता ते पण कमेंटमध्ये सांगा. तर मस्त परतून घेतले पोहे. मग त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून घेतले आणि फ्राय केलेले जे शेंगदाणे होते ते टाकून परतून घेतलं चांगलं. तर इथं आपले ना मस्त मोकळे सुटसुटीत असे पोहे तयार झाले. तर लगेच आता मी मुलींना नाश्ता देते. आता मुलींना शेव लागते त्याच्यावरती टाकून, तर मी मस्त अशी बारीक शेव त्याच्यामध्ये टाकली. या तुम्ही पण नाश्ता करायला. आता नाश्ता करून ना लगेच आवरायला घेते जाण्यासाठी. तर आता सर्वजण तयार झाले. दीदी तयार झाली, इथं सृष्टी तयार झाली आणि ही माझी बहीण छोटी, ही पण तयार झाली, गावावरून आलेली आहे. तर आज आम्ही खरेदी करायला चाललेलो आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आम्ही जात आहे खरेदीसाठी. हाय कर सगळ्यांना. आणि इथं सृष्टी हाय. तर आता खरेदीला जायचं ना आपल्याला. तुला चला चला झटपट. मग तयार झाले सगळेजण. तर चला सर्वजण बॅगा घेऊन. पैसे जाम आलेले आहेत, हिच्याकडे पैसे लई आहेत. आज हिच्याकडून खरेदी करून घ्यायची सगळी, हिला जाम पैसे आलेले आहेत. तर चला 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 लवकर पटापटा. तर आम्हाला जाता जाताच उशीर झाला, गाडी लेट भेटली आम्हाला. तर मुलांना भूक लागली होती, मग इथं आम्ही नाश्ता ऑर्डर केला, मिसळ पाव आणि डोसे. आणि नाश्ता करून ना आम्ही लगेच मग निघलो जायला. तर ट्रेन थोडीशी लेट होती, तर थोडासा टाईमपास इकडंच केला मग आम्ही. तर मग लगेच ट्रेनला बसायला गेलो. तर CST ट्रेन आलीच नव्हती, तर थोड्या वेळ थांबावं लागलं. थोड्या वेळ थांबून लगेच CST ट्रेन आली. तर आम्ही CSTला चाललेलो आहे खरेदी करायला. कपड्यांची खरेदी तिकडं मस्त होते म्हणून CSTला चाललो होतं. ट्रेन आल्याच्या नंतर आहे ना जास्त काय गर्दी नव्हती, पटापट लगेच चढले वरती.
कारण की बसायला पण जागा भेटली. मग चांगली बसलो आम्ही ट्रेनमध्ये. मग ट्रेनमध्ये बसतोय कुठं नाही तर लगेच क्लिप चाप रबल वगैरे हे यायला लागले कानातले वगैरे. तर सृष्टी लगेच आईकडं हट्ट करायला लागली तिच्या. तर मग तिने घेतलं थोडेफार वस्तू. तर सृष्टीने तिच्या आवडीच्या वस्तू घेतल्या थोड्याफार, क्लिप वगैरे. तिची छोटी बहीण आहे गावाला, तिच्यासाठी पण घेतलं थोडंफार तिच्या मम्मीनी. मग नंतर ना उतरलो आम्ही CST स्टेशनला. आता आम्हाला जायचं होतं चालत चालत खाली. तर चालत चालत खाली आल्याच्या नंतर भुयारातून आम्ही खाली उतरलो. तर मंडळी इथं बऱ्याचशा गोष्टी घेण्यासारख्या होत्या, कपडे वगैरे. पण काय होतं लाईटीच्या एक फोकसवरती ना कपडे एवढे अट्रॅक्ट दिसतात ना, आणि मग ते असं वाटतं घ्यावं असं. पण त्या घरी आणल्याच्या नंतर ना असं फॉल्टी वाटतं काही ना काही. तर कपडे तर आम्ही काही घेतले नाही इथं. पण मुलांना डॉक्युमेंट्स ठेवायला ना फायली घेतल्या. दुसरं काही घेतलं नाही, पण ह्या फायली घेतल्या कारण डॉक्युमेंट्स इकडे तिकडे पडण्यापेक्षा फायलीमध्ये राहतात. 3 फायली घेतल्या. मग आम्ही या फायली घेतल्या आणि तसंच त्या भुयारातून चालत चालत वरती निघलो. पाठीमागच्या वेळेस मी गेले होते तेव्हा इथं मी खरेदी केली होती थोडीशी कपड्यांची. तर बिलकुलही चांगलं निघलं नाही, खराब निघल्या वस्तू. भुयारातून वरती निघल्याच्या नंतर 15 मिनटं जवळजवळ आम्हाला चालायला लागले फॅशन स्ट्रीटला जायला. कारण तिथं एकदम मस्त असे कपडे भेटतात. तर तिथून एंट्री केली आतमध्ये. तर इथं आझाद मैदान लागलं. तर मस्त असं कडकडीचं ऊन पडलेलं होतं, टकलं एकदम चटकत होतं. आणि उन्हामुळे आहे ना तिथं काही जास्त कपडे बिपडे बाहेर ह्या साईडला कपडे लागतात तर कपडे अजिबात नव्हते. फक्त तिथं मुलं क्रिकेट खेळत होते. जे काही शिकाऊ खेळाडू आहेत ते इथं क्रिकेट वगैरे खेळतात. तर आम्ही काय थोड्या वेळ तिथं झाडाच्या खाली उभं राहिलो कारण की तिथं बिलकुलही एकही कपड्याचं दुकान नव्हतं. तर आम्ही तिथं विचारलं तर त्यांनी सांगितलं 4 वाजता इथं दुकानं लागतील. तर आम्ही 4 वाजेपर्यंत थांबायचं नव्हतं, आम्हाला पाठीमागे यायचं होतं. मग आम्ही पुढं गेलो कारण की ह्या जो आझाद मैदानचा रस्ता आहे ना तिथं भरपूर असे कपडे लागलेले असतात. मुलांचे टी-शर्ट, चड्डी, बनेल वगैरे असं सर्व लागलेलं असं शर्ट वगैरे. तर तिथं काहीच नव्हतं. मग आम्ही रस्ता क्रॉस करून पलीकडे गेलो. तिथं एकाच लाईनीला भरपूर सारे कपड्यांची दुकानं आहेत. मग तिथं आम्ही ठरवलं खरेदी करायचं कारण की 4 वाजेपर्यंत तर काय थांबायला टाईम नव्हता. मला घरी यायचं होतं, मेसचे डबे पण होते मला 2. तर म्हटलं एवढ्या वेळ थांबलं तर काय इथं आपल्याला घरी जायला भरपूर उशीर होईल. तर लगेच आम्ही खरेदी करायला घेतली. त्यानंतर आहे ना बहिणीने तिच्या मिस्टरासाठी ना इथं जीन्स बघितल्या पहिल्या. तर जीन्स तिला आवडल्या नाही. तर ह्या आहेत ना कॉटनच्या पॅन्टी आहेत, एकदम मस्त असतात घालण्यासाठी. तर तिने त्या पॅन्टी बघितल्या. मग त्यानंतर आहे ना सृष्टीला इथं टी-शर्ट घेतले. टी-शर्ट मात्र छान भेटले इथं, जीन्सवर घालायला मस्त टी-शर्ट भेटले. तर तिला तिथं 2 टी-शर्ट घेतली मग. आणि तिच्या आवडीचा जो कलर आहे तो फक्त शर्ट पॅन्ट आणि सृष्टीला ना टी-शर्ट घेतले आणि मुलीनी 2 प्लाझो घेतले तिथे. नंतर भूक लागली होती भरपूर. मग आलो आम्ही इथं जेवायला. तर इथं काही एवढं खास नव्हतं जेवायला, पण पोटाला भूक लागली होती म्हणून घेतलं जेवायला इथं. तर प्रत्येकाने एक एक डिश ऑर्डर केली होती. मी माझ्यासाठी ग्रीन सँडविच घेतला होता आणि सृष्टीसाठी पुरी भाजी घेतली होती. बहिणीसाठी आणि दीदीसाठी घेतलं होतं चपाती भाजी आणि पुलाव राईस.
कसं लागतं? चांगलं लागतं का? हां, जेवण काय एवढं खास नव्हतं, पण पोटासाठी खावं लागलं. जेवण जेवून आहे ना आम्ही लगेच घराकडे निघलो, कारण की उशीर झाला होता भरपूर. आणि घरी जाऊन ना मला जेवण पण बनवायचं होतं मंडळी, म्हणून फटाफट घराकडे निघलो. तर मंडळी 2 दिवस बहीण माझी राहिली इथं माझ्याजवळ. आता चालली गावाला, तर तिचीच आवरायची तयारी चाललेली आहे. तर इथं बघा सामान बिमान पॅकिंग झाले, तर आता ती निघली गावाला. तर सगळ्यांना हाय बाय कर, चालली गावाला मंडळी. तर आम्ही पण लवकरच गावाला जाणार आहे उन्हाळ्याच्या सुट्टीला, मग भेटू. हां, तर सगळ्यांना बाय कर मग. बाय. तर मंडळी 2 दिवस माझी बहीण माझ्याजवळ राहिली. गावावरून आली होती ती सृष्टीला भेटण्यासाठी. तर सृष्टीना खूप रडायला लागली ती जायच्या टायमाला. तर आई आणि मुलीचं नातंच तसं असतं. तर किती जरी बोललं तर आठवण येत नाही सृष्टीला, पण तिला आतल्या आत नक्कीच आठवण येते आईची. बघून मला खूप वाईट वाटलं, कारण सृष्टी कधी रडतच नाही असले कधी. तिची आई पहिली कितीतरी वेळा आलेली, पण सृष्टी कधीच रडली नाही. आज ती भरपूर रडली. तर हे बघून खूप वाईट वाटलं. आईचं आणि मुलीचं नातं बघा मंडळी कसं असतं ते. तर आता ना आवरून तिला गावाकडे जायचं होतं, तर लगेच आम्ही पटापट तिच्या बॅगा भरून दिल्या आणि तिला बसून दिलं. म्हणजे सकाळी सकाळी बसली तर संध्याकाळपर्यंत ती घरी जाईल. नंतर आहे ना सृष्टी खूप रडत होती, तिला खूप समजावलं आणि मग ती रडायची थांबली. तर मंडळी सृष्टीची मम्मी गेली आता गावाला. तर सृष्टी रडत होती मम्मी गेली म्हणून. तिला थोडंसं वाईट वाटलं म्हणून रडत होती. तर 2 दिवसाचा व्हिडिओ आहे एकत्र केलेला मी. तर नक्की बघा, कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय कर सृष्टी. बाय.